मकर राशी खूप मोठी गुड न्यूज मिळणार. एका जवळच्या नात्याला आता विराम. दुर्लक्ष करू नका. मकर राशीच्या लोकांसाठी सध्या सुरू असलेला हा काळ केवळ साधा नाही, तर आयुष्याला नव्या वळणावर नेणारा एक अत्यंत निर्णायक टप्पा आहे. ग्रहांची स्थिती, विशेषतः गुरु आणि शनीचा प्रभाव, तुमच्या जीवनात एकाच वेळी दोन विरोधी पण महत्त्वाच्या घटना घडवणार आहे. एका बाजूला तुम्हाला अशी एक मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे, जी तुमच्या स्वप्नांना नवीन दिशा देईल. तर दुसऱ्या बाजूला एक अत्यंत जवळचं आणि मनाजवळचं नातं तुमच्यापासून दूर जाऊ शकतं. हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की जीवनात प्रत्येक गोष्ट कायमची नसते आणि पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडणे गरजेचं असतं. मकर राशीचे लोक स्वभावाने अतिशय भावनिक, संवेदनशील आणि इतरांवर मनापासून प्रेम करणारे असतात. त्यामुळे कोणतंही नातं तुटणं त्यांच्यासाठी खूप मोठा धक्का असतो. पण याच वेळी नशीब तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सकारात्मक घेऊन येत आहे. हा काळ तुमच्यासाठी एक प्रकारे टेस्ट आहे. तुम्ही भावनांमध्ये अडकून राहणार की ध्येयाने पुढे जाऊन तुमचे भविष्य घडवणार. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर एक, अचानक येणारी गुड न्यूज. या काळात येणारी गुड न्यूज फक्त साधी आनंदाची बातमी नसून तुमच्या आयुष्याचा संपूर्ण ट्रॅक बदलणारी ठरू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेलं काम अचानक पूर्ण होणे, जिथे नकार मिळाला होता तिथून अचानक होकार येणे किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून मदत मिळणे, अशी परिस्थिती तयार होऊ शकते. काही मकर राशीच्या लोकांना परदेशात जाण्याची संधी, नवीन नोकरी किंवा व्यवसायात मोठी ऑर्डरही मिळू शकते. विशेष म्हणजे ही संधी तुम्हाला अपेक्षित नसताना मिळेल. त्यामुळे सुरुवातीला विश्वास बसणार नाही, पण पुढे हीच वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवून पुढे झेप घेण्याची. नंबर 2, नात्यांमध्ये मोठा बदल. ज्या नात्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता तेच नातं आता तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. सतत गैरसमज, संवादाचा अभाव किंवा समोरच्या व्यक्तीची बदललेली वागणूक यामुळे तुम्हाला जाणवेल की हे नातं पुढे टिकवणं कठीण आहे. काही वेळा हे नातं प्रेमसंबंध, मैत्री किंवा अगदी जवळच्या नात्यातही असू शकतं. तुम्ही खूप प्रयत्न करूनही जर समोरून तितकीच ऊर्जा मिळत नसेल, तर हे स्पष्ट संकेत आहे की आता स्वतःचा विचार करण्याची वेळ आली आहे. हा बदल तुम्हाला अजून हादरवेल, पण दीर्घकाळासाठी तुमच्यासाठी तो फायदेशीर ठरेल. नंबर 3, भावनिक संघर्ष आणि अंतर्मनाची लढाई. हा काळ तुमच्यासाठी आपल्या आत मोठा संघर्ष निर्माण करणारा आहे. एकीकडे तुमचं मन त्या व्यक्तीला सोडायला तयार नसणार, तर दुसरीकडे वास्तव तुम्हाला सतत सांगत राहील की हे नातं आता तुमच्यासाठी योग्य नाही. रात्री झोप न लागणे, सतत त्या व्यक्तीचा विचार येणे, स्वतःला दोष देणे, अशा भावना निर्माण होऊ शकतात. आणि या सगळ्या प्रक्रियेतून तुम्ही स्वतःला अधिकच चांगल्या प्रकारे ओळखायला लागाल. तुम्हाला कळेल की तुमची किंमत काय आहे आणि तुम्ही किती मजबूत आहात. हा संघर्षच तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी तयार करणारा आहे. नंबर 4, नवीन सुरुवातीची संधी. जुनं नातं संपल्यानंतर एक पोकळी निर्माण होते, पण हीच पोकळी तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक गोष्टी येण्यासाठी जागा करते. तुम्हाला नवीन लोक भेटतील जे तुमचं खरं मूल्य ओळखतील. काही मकर राशीच्या लोकांना नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. पण यावेळी तुम्ही अधिकच समजूतदार आणि सावध असाल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. नवीन प्रोजेक्ट, नवीन पार्टनरशिप किंवा पूर्णपणे नवीन क्षेत्रात काम करण्याची संधी दुसरा मिळू शकते. ही संधी तुमच्या व्यवसाय आयुष्यात स्थिरता आणि आनंद घेऊन येईल. नंबर 5, आर्थिक आणि करिअरमध्ये प्रगती. या काळात ग्रहस्थिती तुमच्या आर्थिक बाजूला मजबूत बनवण्याकडे झुकलेली आहे. अचानक पैसे मिळणे, अडकलेले पैसे परत मिळणे किंवा एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होणे, अशा गोष्टी घडू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठे बिल, नवीन क्लायंट किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही घेतलेले पूर्वीचे निर्णय आता फळ देऊ लागतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आणखीनच मोठे निर्णय घेण्यास तयार व्हाल. नंबर 6, मानसिक आणि आध्यात्मिक बदल. या काळात तुमच्याकडे आतून मोठा बदल घडणार आहे. आधी ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता तुम्ही शांतपणे स्वीकारायला शिकाल. तुमचे विचार करण्याची पद्धत बदलू लागेल आणि तुम्ही अधिक परिपक्व बनाल. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचा कल वाढू शकतो. काही मकर राशीचे लोक स्वतःला शोधण्यासाठी एकत्रित वेळ घालवण्याचा निर्णय घेतील. हा काळ तुम्हाला फक्त बाहेरून नाही तर आतूनही मजबूत बनवणारा आहे. नंबर 7, स्वतःसाठी वेळ देण्याची गरज. आत्तापर्यंत तुम्ही इतरांसाठी खूप काही केलं, पण आता स्वतःसाठी वेळ दिलं अत्यंत आवश्यक आहे.
तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, जसे की वाचन, संगीत ऐकणं, फिरायला जाणं किंवा नवीन काहीतरी शिकणं. तुमच्या शरीराची आणि मनाची काळजी घ्या. योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे तुमची ऊर्जा वाढेल. स्वतःवरचं प्रेम करणं आणि स्वतःची किंमत ओळखणं हे या काळातील सर्वात महत्त्वाचा धडा असेल. मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आयुष्याचा एक टर्निंग पॉईंट ठरणार आहे, जिथे आनंद आणि वेदना दोन्ही एकाच वेळी त्यांना अनुभवायला मिळणार आहे. एका बाजूला येणारी मोठी गुड न्यूज तुमच्या आयुष्यात नवीन आशा निर्माण करेल, नवा आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा निर्माण करेल. तर दुसऱ्या बाजूला एका जवळच्या नात्याला विराम देण्याचा निर्णय तुम्हाला आतून हादरवून टाकेल. पण लक्षात ठेवा, जीवनात जे काही घडतं ते काहीतरी शिकण्यासाठीच आणि पुढे नेण्यासाठीच घडतं. ज्यामुळे नात्याने तुम्हाला दुःख दिलं ते सोडणं ही कमजोरी नाही, तर तुमच्या स्वतःच्या आनंदासाठी घेतलेला एक ध्येयशील निर्णय आहे. आणि जी नवीन संधी तुमच्यासमोर येत आहे ती तुमच्या मेहनतीचा आणि संयमाचं फळ आहे. हा काळ तुम्हाला आतून बदलून टाकणार आहे. तुम्ही अधिकच मजबूत, समजूतदार आणि स्वतःची किंमत ओळखणारे बनाल. भविष्यात तुम्हाला ज्या उंचीवर पोहोचायचं आहे त्यासाठी हा सगळा प्रवास आवश्यक आहे. त्यामुळे भूतकाळाला शांतपणे निरोप द्या आणि नव्या सुरुवातीचं स्वागत करा, कारण तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने एक सुंदर आणि उज्ज्वल अध्याय आता सुरू होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.